इकडे काही झोप नाही. आता तुमच्या कमरामध्ये उठून बस, पाय खाली करा ना. कमरामध्ये L4 पाय L5S मध्ये वरची डी खाली सरक. ते बडबड बंद कर. तर ती डिक सरकून भरपूर दिवस झाले. कधीतरी कमरा पडलेले, झटका बसलेला. पण जसं जसं डिक सरकली त्याच्याला कार्टिलेज असतं, जसं जसं बाहेर आलं ती जी वेन्स असते मांडीमधून खोब्यातून गुडघ्यातून पोटीतून टाचेत जातात. म्हणून कमरापासून तुमचा डावा पाय जड पडणार, रग लागणार, कळ लागणार, जास्त उभं राहता येणार, जास्त मांडी घालता येत नाही, जास्त गुडघ्या बसता येणार, जास्त चालता येणार, जास्त चालली उभं राहिली गुडघ्या बसली का हा पाय त्रास देतो. पण देवाने एक वरदान दिले, दिवसभरात तुमचे हजारो सेल डेट होता, रात्रीतून तरी रिजनरेट होता. हा नियम तुमच्या या गुडघ्याला लागू. तर ही नस पुढच्या 5 ते 10 वर्ष बंद राहिली किंवा कमी दाबात ब्लड सर्क्युलेशन होत राहिलं, हा गुडघा नी रिप्लेसमेंट 1001% जाणार जर नस बंद असली तर. म्हणून याची जीत झाली आणि याची नाही झाली. एक्सरे काढला तर मला जीत झालेली दाखवते. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर आहे. पण पुढचे 3 महिने काही नियम आहे. वाकून 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, मांडी घालायची नाही, गुडघ्या बसायचं नाही, उठताना बसताना हा गुडघा खाली टेकवायचा नाही. असं तुम्ही काय करता बरं, गुडघा टेकून उठता, त्याच्याने ते वाढवा. असं 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर आहे. चालतं. हे मोज काढायचे असेल मोज पण काढता येतात. हे आता लगेच करता येईल काय आता करता येईल का त्याला वेगळं करावं लागेल आपल्याला, म्हणजे वेगळ्या वेळेस यावं लागेल? नाही, होऊन जाईल लगेच. त्याला एका मोजचं 100 रुपये खर्च असतो. निघून जाईल, काढू लागेल. पण तुम्ही जर एखाद्या डॉक्टर गेले असते तर डॉक्टर गुडघाच बरंच बघत बसला असता. काढ एक सर, कर युरिक ऍसिड B12 चेक. आपले जोडे परत येऊन गेले ना. ते पहिले फिरून आले असत. नाही ते गेले कुठंच नाही ते. पाहिलं असं आता मागच्या हप्त्यात पूर्ण गेलं. हे पण नाशिक पर्यंत आहे आणि ही नस चौकाप हे तुम्हाला पण नाही माहिती. तुम्ही बसले गुडघा असं. कितीही स्पेशलिस्ट डॉक्टर असेल तर त्याला MRI केल्याशिवाय हा आजार समजत नाही. कशाचं माझ्याकडे कानाचं बघा त्रास. सेम पोझिशन, पाय इकडे डोकं करा, तिकडे डोकं करा, पाय इकडे. फॅन लाव इकडचं करा. सरळ होता पाय दिला असं. सुजन कशाच पण माझ्याकडे पण खाणं बस. सरळ सुजन त्यांना बोलू पट.